Hello students, good morning. How are you? Today we are going to learn a new story. The name of the story is The Wild Boar and the Fox. First, I will read the story. You listen carefully. You have to open page 7 of your book. I read the story. You have to listen it very carefully by looking out on page 7. Okay? One day, a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to talk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared, but the boar did not pay attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready to use them. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that it is the best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Okay, so I will explain the story for you in Marathi with little bit English. One day in the forest there was a boar. एका जंगलामध्ये एक रानडुकर राहत होतं and he was sharpening his tusks. ते आपलं दात, आपले सुरे दात जे होते, जे दात तो काय करत होता की झाडाच्या खोडाला असं घासत होता. देर वॉज अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. ही लुक्ड इट अँड ही डिसाइडेड टू टीच द बोअर. त्यानं त्या बोअरला चिडवायचं ठरवलं. ही वेंट टू हिम. तो त्याच्याकडे गेला. लुक्ड लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन, अँड देन ही स्टार्टेड टू स्पीक विथ बोअर. आय डोंट सी एनी हिडन एनिमी इन इट. वाय आर यू डुईंग इट? मला इथं कुठं लपलेला एकही शत्रू दिसत नाही आहे. एनिमी म्हणजे शत्रू दिसत नाही आहे. तर तू इथं काय करतोयस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? दॅट टाईम द बोर रिप्लायड, ट्रू, राईट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. तू म्हणतोयस ते खरं आहे. आत्ता कोणताही धोका मला नाही आणि नसणारही आहे. बट वेन इट रिअली कम्स, पण जेव्हा संकट माझ्या समोर येतं, धोका माझ्या समोर येतो, देर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क्स. त्यावेळेला माझे दात कारी करण्यासाठी मला वेळ नसणार आहे. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. आणि मग त्यासाठी माझे जे दात आहेत ते दात काय पाहिजेत? मला तयार पाहिजेत त्यावेळी संकटाचा सामना करण्यासाठी. इफ आय एम नॉट रेडी, जर त्यावेळेला मी तयार नसेन, आय विल हॅव टू सफर. मला त्रासाला सामोरं जावं लागेल, मला वेदना होतील आणि मला खूप त्रास होईल. दिस स्टोरी टेल्स अस, ही गोष्ट आपल्याला सांगते की इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. नेहमी तयार असणं हे केव्हाही चांगलं. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. शेवटी करतो किंवा प्रत्येक शेवटी शेवटच्या क्षणी एखादी गोष्ट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. सो दिस इज द मॉरल. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. ओके, डू यू अंडरस्टँड? आता हा जो पाठ आहे, हा पाठ तुम्ही घरामध्ये वाचायचा आहे. वाचल्यानंतर त्यामधील अवघड शब्द तुम्ही अंडरलाईन करायचे आहेत, त्याचे अर्थ डिक्शनरीमध्ये फाइंड आउट करायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला पाठीमागचे प्रश्न सोडवायचे आहेत, ज्याचा मी तुम्हाला आता थोडक्यात काय करणार आहे, माहिती सांगणार आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला नेमकं काय ॲक्टिव्हिटी करायची आहे, व्हॉट ॲक्टिव्हिटी यू हॅव टू डू इन ईच अँड एव्हरी क्वेश्चन, आय विल एक्सप्लेन इन डिटेल. ओके, थँक्स. Question first.
on page 8 of your English textbook. First question is there. Listen to the story carefully. As you listen, tick only those words that appear in the story. Okay, so what you have to do here, there are two words related to one another. Okay, I will read as an example, wild milt. Okay, out of these two words, which word has come in the story? गोष्टीमध्ये कुठला शब्द आलेला आहे त्याला तुम्हाला अंडरलाइन करायचे. यू विल हॅव टू अंडरलाइन दॅट पर्टिक्युलर वर्ड. ओअर, बोअर. ओके, कुठला शब्द आपल्या गोष्टीमध्ये आलेला आहे तो तुम्ही काय करायचं तर अंडरलाइन करायचा आहे. That work you have to do in the question 1. Question 2 is there. Find and label the following in the picture on page 7. Page 7 वरती जी चित्र आहे, okay, there is a picture on page 7. You have to write, we have to label the pictures. Some labels are given there. One is a wild boar, second one is tusks, third one is a tree trunk. You have to label, means you have to show arrow and write down the name of, write down the labels. Okay, हा दूसरा प्रश्न आहे. Third question is there. Listen carefully and answer the questions orally using only one word or phrase. So 5 questions are there. You have to read the question and try to give answer in 1 or 2 words only. Do not write all the sentences or do not write the answer in complete sentence. You have to give the answer only 1 or 2 words. An example, first question I will read here. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. What was the boar doing? The answer is sharpening his tusks. In this way you have to give the answer in some of the words, not in a sentence. So 5 questions are there. 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 1 ते 2 किंवा 2 ते 3 शब्दांच्या मध्ये द्यायची आहेत. ओके, इन क्वेश्चन 4, प्रश्न 4 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. मॅच द वर्ड्स और फ्रेजेस इन कॉलम ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. Okay, column A is there, look for, make fun of, sharpen, pay attention to, and column B is there, which proper word is related to the first one. Look for, you have to choose and write down the pairs. You have to match the pairs. Okay, for that you have to read the book, you have to read the story, and in this story you will understand that it is a part of phrase. Look for something. What was the fox looking for? You will get the answer. Okay, so in this way question 4 you have to complete. Question 5 is there. In this question 5 you have to write down the name of speaker by understanding the nature of the speaker. हा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, की थोडासा तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो की वाक्य वाचायचं आणि त्या वाक्यावरून बोलणारा कोण असेल, वाईल्ड बोअर किंवा फॉक्स, हे तुम्ही सांगायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ही वाक्य त्या गोष्टीतील नाही आहेत, तर आपल्याला नेचर माहीत झालेलं आहे. गोष्ट अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेचर माहीत, स्वभाव माहीत झालेला आहे. आणि त्या स्वभावामध्ये काय आहे बघा, की कोल्ह्याचा स्वभाव कसा आहे किंवा वाईल्ड बोअरचा स्वभाव कसा आहे, त्यानुसार यू हॅव टू गेस, तुम्हाला तर्क करून सांगायचं आहे की बाबा नेमकं इथं काय झाले किंवा हे कुणी बोललं असेल, आपल्याला अंदाज व्यक्त करायचा आहे. ॲज अन एक्झाम्पल मी दुसरं वाचून दाखवतो बघा. आय हॅव टू कॅच ए 7 AM ट्रेन टुमारो. बघा, मला उद्या सकाळची 7ची गाडी पकडायची आहे. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. आज रात्री मला माझी बॅग पॅक केली पाहिजे. अगोदर प्रिपरेशन कोण करतो? संकट उद्या आहे पण नंतर आहे म्हणून शांत न बसता अगोदर प्रिपरेशन कोण करतो? डेफिनेटली वाईल्ड बोअर. आणि म्हणून याचा स्पीकर कोण असू शकतो? दुसऱ्याचा वाईल्ड बोअर. अशा पद्धतीनं पुढच्या 4 तुम्ही वाचून त्याचा अर्थ समजून व्यवस्थित तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. ओके, now we are on page 9. Question 6 is there, and in this question 6 what is the question? Learn the following idioms about animals. Okay, for about animals you have to read the idioms. What do you mean by idioms? Idioms याचा आपल्याकडे अर्थ आहे म्हणी. त्याला आणखी एक शब्द आहे प्रोवर्ब. तर ज्या म्हणी आहेत ज्या प्राण्यांच्यावरून आहे त्याचा अर्थ आपल्याला शोधून घ्यायचा आहे. ॲज अन एक्झाम्पल मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा. ॲज स्लाय ॲज अ फॉक्स. ओके, स्लाय मीन्स द पर्सन हू टेल लाईज.
आता कोल्ह्या इतका खोटा. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. क्वाईट मीन्स व्हेरी क्वाईट, अतिशय शांत. उंदीरा इतका शांत. ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. लॉयन इतका शूर. इन दिस वे यू हॅव टू रीड इट अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक. Okay, question 7 is very important for you because some action words are given there. Okay, and you have to write down the objects for that action word. As an example I will tell you, but before that let me read the question. मला प्रश्न वाचू दे. Find at least 3 suitable objects for the following action words. Okay, as an example in this picture you will see that sharpen is action word, कृतीदर्शक शब्द आहे. मग त्यासाठी कुठले कुठले ऑब्जेक्ट्स लिहिलेले आहेत बघा. सीसर्स लिहिलेला आहे, टस्क, नाईफ, अ पेन्सिल, युअर माइंड, शार्पन सीसर्स, शार्पन टस्क, शार्पन अ नाईफ, शार्पन अ पेन्सिल, शार्पन युअर माइंड. अनेक आपण घेऊया. राईट जर मध्ये आपण ठेवलं तर राईट अ लेटर, राईट युअर होमवर्क, राईट a message. Okay, write your task, write a leave letter. In this way you have to write down minimum 3. प्रत्येकासाठी 3 तुम्हाला वर सगळे दिलेले ॲक्शन वर्ड्स आहेत त्याला तुम्ही ऑब्जेक्ट्स लिहायचे आहेत. एक उदाहरण बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थेमध्ये लक्षात येईल. नाऊ दिस इज द क्वेश्चन 7. ऑन पेज 9 क्वेश्चन 8 इज देअर. व्हॉट यू हॅव टू डू हिअर. या प्रश्न 8मध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. आय विल रीड द क्वेश्चन फॉर यू. प्रश्न तुमच्यासाठी मी वाचतोय. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर्स टू द फॉलोइंग वाय क्वेश्चन्स. राईट डाऊन ॲट लिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. ओके, यू हॅव टू थिंक डिफरंट आन्सर्स फॉर द WHY क्वेश्चन्स. वाय या प्रश्नासाठी एकच प्रश्न आहे पण त्याला तुम्ही वेगवेगळी उत्तरं द्यायची आहेत. आता कशी द्यायची बघा. आय विल रीड द फर्स्ट क्वेश्चन फॉर यू. वाय आर यू रीडिंग दिस स्टोरी. तू ही गोष्ट का वाचतोयस. तर याचं उत्तर मी देऊ शकतो बघा. आय लाईक इट, हे एक उत्तर झालं. दुसरं मी म्हणेन की आय एम रीडिंग बिकॉज इट्स फनी. ती खूप मजेशीर आहे म्हणून मी वाचतोय. किंवा आय लाईक रीडिंग बुक्स, मला वाचायला आवडतं. दॅट मे बी द डिफरंट आन्सर्स. तसं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 उत्तरं लिहायची आहेत. आणखी बघा. वाय आर यू क्राईंग. का रडतोयस तू. आय एम व्हेरी हंग्री दॅट्स वाय आय एम क्राईंग. आय एम व्हेरी अनहॅपी. 2 उत्तरं झाली. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं उत्तरं लिहायची आहेत. येते लक्षात. ओके, आता त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे 9वा क्वेश्चन. इथं काय करायचं आहे बघा. रीड द सिच्युएशन अँड द आन्सर. यू हॅव टू रीड द सिच्युएशन. सिच्युएशनही वाचायची आहे आणि त्याचा आन्सरही दिलेला आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे. गेस द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क्स. मग अक्षय कुठला प्रश्न विचारतो तो आपल्याला प्रश्न या ठिकाणी तयार करायचे. वी हॅव टू फ्रेम द क्वेश्चन. बघा. अमित अँड अजय आर फायटिंग. अमित आणि अजय फायटिंग. इट इज अ सिच्युएशन. त्याचा आन्सर काय आहे. ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. अमित म्हणतो की त्यानं माझं पेन्सिल घेतला आणि ते मोडला. बरोबर आहे का. मग याचा प्रश्न काय येणार. वाय आर अमित अँड अजय फायटिंग. ओके, वायच्या पुढं आपल्याला लिहायचं आहे वाय अमित अँड अजय आर फायटिंग. इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट. तुम्हाला पूर्ण करायचं आहे. वायचे क्वेश्चन्सची उत्तरं तुम्हाला 8मध्ये द्यायचे आहेत आणि 9मध्ये तुम्हाला स्वतःचे वायचे प्रश्न बनवायचे आहेत. क्वेश्चन 9 जो आहे तो क्वेश्चन 9मध्ये आपल्याला प्रश्न निर्मिती कशी करायची, प्रश्न कसे बनवायचे हे तर आपल्याला माहिती मिळणार आहे. म्हणून मला तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं की जास्तीत जास्त 8 ते 10 प्रश्न याचे बनवा. 3 प्रश्न तर याचे बनवाच, पण आणखी 8 ते 10 प्रश्न तुम्हाला जास्त याचे बनवता येतात का बघा की ते तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. मग हा जो पार्ट आहे आपला द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स, याच्यामधला क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, 4, त्यानंतर 5, 6, 7, 8 अँड 9 हे सगळे प्रश्न तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. आणि मला आज बुधवार, बरोबर आहे, पुढच्या बुधवारपर्यंत मला पोस्ट करायचे आहेत. त्याच्या माझ्याकडे नोंदी आहेत. माझ्या अकाउंटला पोस्ट करत असताना तुम्ही तुमचं नाव सुरुवातीच्या पानावर किंवा शेवटी लिहा की जेणेकरून माझ्या लक्षामध्ये येईल की हा अभ्यास कोणी केलेला आहे. ओके, अशा पद्धतीनं हा पाठ आपण या ठिकाणी संपवतोय. धन्यवाद.